आणि माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये नाही बोलायचं. बघ सॉरी, मी तुझ्या पर्सनल गोष्टीमध्ये बोलत नाहीये, पण मला श्रेयसची काळजी वाटते. लहान आहे तो अजून. तुम्ही दोघं असं त्याच्यासमोर भांडायला लागल्यावर त्याच्या मनावर परिणाम नाही होणार आहे का? तो आत्ताच प्रश्न विचारतोय तुला. मोठं झाल्यावर प्रश्न विचारल्यावर तुला उत्तर द्यायची वेळ येईल तेव्हा काय देशील तू? सांगेन सगळं खरं त्याला. त्यालाही कळलं पाहिजे ना त्याचा बाप किती नालायक आहे ते. दीदी, आणि तू आम्हाला सांभाळतोयस म्हणून आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. तुला नाहीये तो अधिकार. करेक्ट आहे ब्रो. तू असं सेव्हियर असल्यावर का नाटकं नको करू यार. एकतर नीडच्या वेळी पैसे देत नाही आणि बोल बच्चन केवढे देतो. हे बघ, तू जसं म्हणशील तसं आम्ही वागणार नाही, तर क्लिअर आहे ना. त्यामुळे हेड ऑफ द फॅमिली असल्यासारखं वागू नको. ओके सलील, दीदी, मी तुम्हाला माझ्या मनाप्रमाणे वागायला सांगत नाहीये किंवा तुमच्यावर कुठला अधिकारही गाजवत नाहीये. तुमची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी फक्त. समीर, त्यांचं ते बघून घेतील ना. तू कशाला पडतोयस त्यांच्या दोघांमध्ये? हा, आणि माझी दीदी खमकी आहे आणि सलील पण मोठी झेप आहे याची. यालाही अडवत जाऊ नकोस तू, कळलं ना? जाऊ द्या एकदा मला बाबांना बोलू द्या. एकदा सांगितलं ना जायचं नाही म्हणून. मी तर तुला पाठवणार नाही, पण अभि सुद्धा तुला पाठवणार नाही. लक्षात ठेव. जा घरातली कामं कर जा. तुझ्या बापाने डोक्यात पाठवलं नाही घरातली कामं करायला. चल जा. थांब समीर, नाही, मला नको. तू सकाळी जिमला निघण्याआधी मी झोपलेले असेल म्हणून आठवण करून देते. मला पैसे हवेत. श्रेयसची फीस भरायची आणि मलाही पार्लरला जायचंय. आत्ताच देऊन ठेव पैसे. देतो. वाह. काय रे, काय झालं? मी घर सोडून आलोय. अरे बापरे, का बरं? आई ओरडली मला. ती मला म्हणाली मी वेडा आहे. मी वेडा नाहीये, मी शहाणा आहे. मला मोबाईल ऑपरेट करता येतं, कम्प्युटर ऑपरेट करता येतं, मला सगळं कळतं. मग शहाणी मुलं उपाशी राहत नाहीत का माहितीये? रात्री अशी कडकडून भूक लागली आणि पोटात कावळे ओरडायला लागले की मग आईला उठवायची भीती वाटते. आणि कावळे ओरडायला लागल्यावर कावळे कसे करतात? काव 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 काव. हे बघ, तुझ्यासाठी गंमत आणली. गुड बॉयस की नाही? हो. आणि मला माहितीये तू जेवला का नाहीयेस ते. आई बाबांची भांडणं होतात ना. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि उपाशी अजिबात राहायचं नाही. मामाला नाही आवडत ते. हे धर, चल. शाबास. पण ते भांडतातच का? कारण ते फ्रेंड्स आहेत ना. आता तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर भांडतोस की नाही? हे इथे तुम्ही खेळत असतात तेव्हा भांडणं होतात की नाही? हो. मग मी कोणाच्या पार्टीत जायला हवं? आईच्या की बाबाच्या? दोघांच्या. आपल्याला दोघंही आवडतात की नाही? हो. मग आपण दोघांच्याही पार्टीत जायचं आणि त्यांना एकमेकांबद्दल वाईट बोलू द्यायचं नाही. त्यांची कट्टी आपण बट्टी मध्ये करायची. पण तेच होत नाही ना. होईल रे. तू कशाला काळजी करतोय? तुझा मामा आहे ना. पण मामा पण कधी कधी स्टुपिड बॉय सारखा बनतो. मला जेवायला सांगतो आणि स्वतःच जेवत नाही. मला माहितीये तू का जेवला नाहीयेस. मी ऐकले सर्व. मला कळतं. मी काही लहान नाहीये आता. तुला माहितीये मामा का जेवला नाही ते? कारण मामाचा भातचा जेवला नाही म्हणून. चल आपण दोघंही जेव. जेवणार ना? हो. चल मारुडी, चल. काय शाबास.
हे नुसतं फोटो बघून